शेळ्यांसाठी चारा केलेला आहे. हा भाजीपाला आहे, त्यात मका आणि कडवळ मिक्स आहे. आमच्याकडे 7 शेळ्या आहेत आणि ही जरा आमचं जी आहे ना, ही खट्याळी कुरा येड्यागत काय बी बडबडते. गेल्या व्हिडिओ मध्ये बघितले होते तुम्ही, आम्ही खत टाकलेल्या भाज्या, कोथिंबीर लावलेली, इकडं मेथी लावलेली, बघा किती चांगलं उगवले आहे. आणि आम्ही सेंद्रिय शेणखत वापरून ह्या भाज्या उगवल्या आहेत. हे बघा, आता आमचे मिस्टर आहेत, शेळ्यांना चारा आणण्यासाठी चाललो आहे. डेली व्हिडिओ जर तुमचे सहर्ष स्वागत. बघा, आमच्या ह्यांचं आता चालू आहे वैरण तोडायचं शेळ्यांसाठी. आता चला कोथिंबीर ती बघूया कशी आली, गेल्या व्हिडिओमध्ये बघितली होती. ही बघा कोथिंबीर आहे, किती छान कोथिंबीर लावली आहे. आणि आम्ही गाईपासून सेंद्रिय खत टाकून ह्या भाज्या उगवल्या आहेत. तुम्ही पण टाकत जावा भाज्या, जेणेकरून आपल्या भाज्या खूप छान उगवतील. बघा किती मस्त हिरव्यागार भाज्या उगवल्या आहेत. आणि इकडं बघा ही मका, आता गुडघे एवढी मका आलेली आहे. तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तेव्हा छोटी होती, बघा आता मोठी झालेली आहे. इकडं मेथी लावली होती, आज शनिवार असल्यामुळे मेथी उपसून नेलेली आहे. आणि लसणामध्ये, गेल्या व्हिडिओमध्ये लसणामध्ये खूप गवत होतं आणि आम्ही लसणाची खुरपणी केली आहे. बघा, ही आता 3 सार आहे इथं लसणाचं. आणि खुरपणी केल्यामुळे लसूण बघा किती छान आलेलं आहे. हे तर खाली बघू शकता, सेंद्रिय खत टाकल्यामुळे मेथी किती छान उगवली आहे. इथं बघा करड्याची भाजी आहे लावलेली, कुठं तर उगवली आहे. बघा किती छान आमच्या भाज्या उगवल्या आहेत. आणि थंडीच्या सीझनमध्ये भाज्या खूप छान उगवतात. थंडीच्या दिवसात फळभाज्यांसाठी हवामान खूप पोषक असतं आणि भाज्या खूप छान येतात. सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण गाईपासून, गुरापासून शेणखत, जर सेंद्रिय शेणखताचा जर वापर केला तर आपले पिकं खूप छान येतात. इकडे बघा, आता ही रेड नेपर आहे, ह्याला पण आम्ही पोत्यामध्ये खत भरून विस्कटतोय बघा. त्यामुळे हा सेंद्रिय खत टाकल्यामुळे बघा ही रेड नेपर किती छान आलेला आहे, हिरवं गारगार नुसतं किती छान आहे बघा. आणि ह्याला फुटवा तर किती मस्त फुटलेला आहे. तुम्ही आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा. जर तुम्ही आमच्या व्हिडिओला सपोर्ट केला तर तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आमचे व्हिडिओ कसे वाटले नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. हा रेड नेपेर आहे, इकडे सुपर नेपेर आहे आणि खाली देशी गवत आहे. आणि त्याच्यामध्ये बी रेड नेपरची व्हरायटी आहे. आपल्याकडे असे 3 ते 4 नेपेरच्या व्हरायटी आहेत. इकडं मका आहे, शी लाल मका आहे, लाल कलरची, एकदम चॉकलेटी कलरची मका आहे. ह्याला फवारायला लागत नाही आणि एकदम आळे वगैरे काय होत नाही, एकदम चांगले. आणि हे थंडीच्या दिवसात कमी वाढतं. हे रेड नेपेर जे आहे थंडीच्या दिवसात कमी वाढतं आणि सुपर नेपेर थंडीत चांगलं वाढतं. आणि आमच्या शेळ्यांना 4 प्रकारचा आम्हीच घासगवत देतो, म्हणजे नेपेर देतो. आणि 2 ते 3 प्रकारचा हिरवा दुसरा चारा असतो. त्यात सुबाबळ आहे, हादगा आहे, पुन्हा झालं तर शेवऱ्या आहेत त्या.